Good morning, students. Welcome back to my channel, Home English Academy. Dear student, as you know that my name is Mr. Sanjay Kale and I am trying the best to give my student the best and best. मित्रांनो, माझे प्रयत्न हे आहे की माझ्या विद्यार्थ्यांना बेस्ट मतलब बेस्ट कसं देता येईल. तसं टेन्स हा टॉपिक आहे मित्रांनो, हा इतकासा सोपा टॉपिक नाही आहे. टेन्स मध्ये आपल्याला खूप डिटेल मध्ये माहिती घ्यावी लागते. टेन्स 12 काळ, त्यांचे मराठीत अर्थ, कोणता काळ कुठे यूज करावा, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहत आहोत. टेन्स हा टॉपिक इतकासा सोपा नाही किंवा इतका छोटाही नाही आहे. आपल्याला तो स्टेप बाय स्टेप समजून घ्यावा लागेल. त्यामुळे मी माझे टेन्सचे जे पण व्हिडिओ आहेत ते एका प्लेलिस्ट मध्ये मी सेव्ह करत आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ती प्लेलिस्ट आवर्जून बघा आणि कोणताही व्हिडिओ अगदी स्टार्ट पासून एंड पर्यंत बघाल तरच तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल, अन्यथा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया. आज आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ. मित्रांनो, मी काळ तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने शिकवत आहे. साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य काळ, अपूर्ण वर्तमान, अपूर्ण भूत, अपूर्ण भविष्य काळ, पूर्ण वर्तमान, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य काळ, अपूर्ण पूर्ण वर्तमान, अपूर्ण पूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण पूर्ण भविष्य काळ, अशा पद्धतीने आपण टेन्स शिकत आहोत. हे असं का? तर त्याचं एक कारण आहे मित्रांनो. साधा साधा साधा, अपूर्ण 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 पूर्ण पूर्ण. तर हे जे काळ आहे अंडरस्टँडिंग साठी इट इज व्हेरी व्हेरी इझी. जसं की आजी गोष्ट सांगते, आजीने गोष्ट सांगितली, आजी गोष्ट सांगेल. साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य काळ म्हणजे समजायला सोपं जातं. तसं मी मराठीचे पण 12 काळ तुम्हाला एकदा आवर्जून पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहेत. मित्रांनो बघा, या ठिकाणी साधा भविष्य काळ आपण बघत आहोत. साध्या भविष्य काळाचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. साध्या भविष्य काळाचा फॉर्म्युला बघा मित्रांनो, हा सब्जेक्ट आहे. शाल आणि विल या दोघांपैकी एक आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती की शाल हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते फक्त आय आणि वी या दोन कर्त्यांना आपण वापरतो. जसं की आय शाल गो टू मार्केट, वी शाल गो टू मार्केट, आय शाल प्ले क्रिकेट, वी शाल प्ले क्रिकेट, आय शाल हेल्प माय फ्रेंड, वी शाल हेल्प आवर फ्रेंड. तर मित्रांनो, या पद्धतीने आय आणि वी या दोन कर्त्यांना आपण शाल घेतो. मग अशी मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं मित्रांनो की आय, वी, यू, दे आणि अनेकवचनी नाम, त्याच्यानंतर ही, शी, इट आणि एकवचनी नाम, असे टोटल 10 भाऊ मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि हे 10 भाऊ म्हणजे 10 कर्ते. मग या 10 भावांमधल्या फक्त 2च भावांना थंडी वाजते, आय आणि वी ला, म्हणून ते अंगावर शाल घेतात. बाकी 8 भावांना थंडी वाजत नाही. बघा, आय आणि वी हे जे 2 भाऊ आहेत, काय आय आणि वी हे जे 2 भाऊ आहेत हेच फक्त शाल घेतात कारण त्यांना थंडी वाजते. आणि बाकीचे उरलेले जे 8 भाऊ आहेत यांना थंडी वाजत नाही म्हणून ते व्हील घेतात. मित्रांनो, या ठिकाणी शाल आणि व्हील नेमकं कोणाला घ्यावं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष वाक्य बघूया. ग्रँडमा विल टेल अ स्टोरी. आपला फॉर्म्युला आपल्याला असं सांगतो की पहिल्यांदा सब्जेक्ट घ्या. मग आपण सब्जेक्ट घेतला ग्रँडमा. ग्रँडमा म्हणजे आजी. त्याच्यानंतर शाल विल पैकी आजी ही आय आणि वी मध्ये येत नाही, तर आय आणि वी व्यतिरिक्त जे पण कोणते कर्ते राहील त्या सर्व कर्त्यांना आपण विल हे हेल्पिंग वर्ब घेतो. मग आजी जी आहे तर ही आय आणि वी व्यतिरिक्त आजी हा वेगळा कर्ता आहे आणि म्हणून आपण विल घेतला. त्याच्यानंतर शालविल पैकी आपण विल घेतला. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागणार. मग क्रियापदाचं पहिलं रूप मित्रांनो टेल आणि ऑब्जेक्ट आहे अ स्टोरी. म्हणजे बघा, दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार आपण सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य या ठिकाणी तयार केलेलं आहे. सब्जेक्ट शालविल, V1 ऑब्जेक्ट. मग बघा, तुमचा सब्जेक्ट झाला ग्रँडमा. शालविल पैकी बघा आपण या ठिकाणी विल घेतला. त्यानंतर वर्ब V1 पहिला रूप आपण टेल घेतला आणि त्यानंतर ऑब्जेक्ट हे आपण अ स्टोरी घेतला. मित्रांनो बघा, ग्रँडमा विल टेल अ स्टोरी म्हणजे आजी गोष्ट सांगेल. मित्रांनो, अशा पद्धतीने सिंपल फ्युचरची वाक्य आपले या ठिकाणी इझिली तयार होत आहेत. फक्त आपण फॉर्म्युले लक्षात घेणे गरजेचे आहे. मी इथं 10 वाक्य दिलेली तुम्हाला. सिंपल फ्युचर टेन्सचे किती वाक्य दिलेले? 10 वाक्य. पहिलं वाक्य ग्रँडमा विल टेल अ स्टोरी, आजी गोष्ट सांगेल.
दुसरे वाक्य बॉईज विल प्ले क्रिकेट. बघा मी तुम्हाला या फॉर्म्युल्याजवळ बॉईज सब्जेक्ट काय बॉईज, बॉईजला काय घेतला विल, कारण आय आणि विलला फक्त आपण शाल घेतो. आय वी व्यतिरिक्त जोही कोणता करता असेल त्याला आपण विल घेतो. मग बॉईज बघा मी सब्जेक्ट म्हणजे बॉईज, बॉईजला काय घेतलं मी विल. आता पहिलं रूप काय प्ले आणि ऑब्जेक्ट काय क्रिकेट. बॉईज विल प्ले क्रिकेट. बघा बॉईज विल प्ले क्रिकेट, मुले क्रिकेट खेळतील. ठीक आहे बेटा. यानंतरचं तिसरं बघा मी कादंबरी वाचेल. मी तुम्हाला फॉर्म्युल्यावरून समजवतो मग इकडे जाऊ आपण या वाक्याकडे. मी कादंबरी वाचेल. मी काय सब्जेक्ट आय, मायला काय घेणार शाल. बरोबर. बघा आपण घेतला आय शाल रीड वाचणे. आय शाल रीड अ नोवेल. बघा वाक्य कसं तयार होतं. आय करता हा बघा या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो. करता सब्जेक्ट काय तर आय, आयला आपण घेतला शाल. नंतर V1 काय रीड वाचेल आणि काय वाचेल तर अ नोवेल कादंबरी. बघा आपल्या फॉर्म्युल्यानुसार सब्जेक्ट काय शाल विल पैकी शाल घेतला आणि हा जो वर्ब जो पहिला रूप आहे तो रीड घेतला आणि ऑब्जेक्ट जो आहे तो नोवेल घेतला. बघा आपलं वाक्य या ठिकाणी आय शाल रीड अ नोवेल. मग तुम्हाला माहिती मित्रांनो आय काय सब्जेक्ट, शाल विल पैकी काय घेतलं आपण शाल, रीड काय V1 म्हणजे मेन वर्ब क्रियापदाचा पहिलं रूप आणि अ नोवेल ऑब्जेक्ट. सेम या पद्धतीने खाली वाक्य तयार होतात मित्रांनो. वी सब्जेक्ट आहे, शाल विल पैकी विला शाल घेतला. आम्ही उद्या येऊ. तर बघा वी शाल कम काय V1 मूळ क्रियापदाचं पहिलं रूप. वी शाल कम टुमारो आम्ही उद्या येऊ. सिंपल फीचरचं वाक्य तयार झालं मित्रांनो. पुढचं वाक्य तो शिक्षकांचा आदर करेल. ही झाला सब्जेक्ट, हिला आपण विल घेतला. रिस्पेक्ट हे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आणि द टीचर हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे बेटांनो. तो शिक्षकांचा आदर करेल. यानंतर बघा मित्रांनो चेतना सब्जेक्ट आहे. चेतना गाणं गाईल. आता तुम्ही इथं जरी विचारलं मला की चेतना काय तर चेतना सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर गाणं हे ऑब्जेक्ट आहे आणि गाईल म्हणजेच गाणे हा V1 आहे. ठीक आहे. मग चेतना सब्जेक्ट घेतला आपण. शाल विल पैकी चेतनाला विल लागला, आपण विल घेतला. बघा चेतना विल. नंतर V1 काय घेतलाय सिंग आणि ऑब्जेक्ट काय अ सॉन्ग. चेतना सब्जेक्ट विल हेल्पिंग वर्ब बरोबर. सिंग V1 क्रियापदाचं पहिलं रूप मेन वर्ब आणि हे ऑब्जेक्ट. ऍक्च्युली आता ऑब्जेक्ट मध्ये दोन प्रकार असतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते आपण चेन द व्हॉइस मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही वाक्य आपण या ठिकाणी बघितलं. शी विल हेल्प हर मदर, ती तिच्या आईला मदत करेल. शी काय झालं सब्जेक्ट, शाल विल पैकी आपण विल घेतला हेल्पिंग वर्ब. हेल्प V1 क्रियापदाचं पहिलं रूप आणि हर मदर हा ऑब्जेक्ट झाला. शी विल हेल्प हर मदर. शी विल हेल्प हर मदर. यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो लवकरच पाऊस पडेल. आता लवकरच पाऊस पडेल तर हे वाक्य बघा इट हा सब्जेक्ट घेतला. इट विल रेन सून. रेन म्हणजेच पाऊस पडणे. रेन ही क्रियापदाचं पहिलं रूप आहे मित्रांनो. तर सब्जेक्ट शाल विल पैकी रेनला विल घेतला. इट विल रेन सून लवकरच पाऊस पडेल. पुढचं वाक्य आम्ही नवीन कार विकत घेऊ. आता बघा आम्ही हा काय झाला, आम्ही हा सब्जेक्ट आहे. ओके. आता नवीन कार हा ऑब्जेक्ट आहे. विकत घेणे हा क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि घेऊ म्हणजे तुम्हाला शाल किंवा विल घ्यावा लागेल. आता तुम्हाला माहिती आहे आय आणि विला शाल घेतात हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय. मग बघा या ठिकाणी वी सब्जेक्ट झाला फॉर्म्युल्यानुसार. शाल विल पैकी शाल घेतला विशाल. विकत घेण्याला शब्द बाय आहे आणि काय विकत घेणार आहोत तर नवीन कार. आम्ही नवीन कार विकत घेऊ. ठीक आहे मित्रांनो. आता ऍक्च्युली ऑब्जेक्ट बद्दल जर कोणाला शंका असेल तर इथं सांगूनच येतो तुम्हाला एका मिनिटामध्ये.
आईने स्वयंपाक केला, काय केला? स्वयंपाक केला. मग स्वयंपाक हा तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. पप्पांनी मला रागवलं, कोणाला रागवलं? मला. मग मला हा शब्द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, काही या शब्दाने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतात ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जसं की ओमने मला पेन दिला. मग ओमने काय दिला? तर पेन दिला. मग पेन दिला, पेन काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला दिला? तर मला दिला. मग मला काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओमने राहुलला पेन दिला, या वाक्यात राहुल हा शब्द पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येऊ शकतो, कारण आपला रूल आहे. कोणाला दिला, कोणाला या शब्दाने प्रश्न विचारला जे उत्तर येते मित्रांनो ते उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट तसं आपण चेन द व्हाईस मध्ये खूप डिटेलमध्ये शिकणार आहोत. पण इथं पुन्हा पुन्हा ऑब्जेक्ट येते, तर विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी ऑब्जेक्टची माहिती दिली. राहुलने पुस्तक विकत घेतलं, काय विकत घेतलं? पुस्तक विकत घेतलं. आईने गोष्ट सांगितली, काय सांगितली? गोष्ट सांगितली. पप्पांनी बाजारातून मला खाऊ आणला, काय आणला? खाऊ आणला. म्हणजे काय नाही प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट, कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मित्रांनो, आता शेवटचं वाक्य राहिलं बघा. या ठिकाणी बघा वाक्य, तो फ्रेंच भाषा शिकेल. कोणती भाषा शिकेल? फ्रेंच भाषा. मग तो काय झाला? सब्जेक्ट. हा बघा, हा सब्जेक्ट घेतला आम्ही ही, बरोबर. हा सब्जेक्ट झाला ही. शाल विल पैकी आम्ही हिला घेतला विल. नंतर शिकेल, शिकणे म्हणजे लर्न. बघा हा झाला तुमचा V1. आणि फ्रेंच लँग्वेज काय शिकेल? बघा, तो फ्रेंच भाषा शिकेल. तो काय शिकेल? तर फ्रेंच भाषा. मग आता याचं जर डीपली डिस्क्राईब करायचं झालं तर मग याला डीओ म्हणणार आपण, डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय म्हणणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट. पण या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट असे दोन दोन वेगळे ऑब्जेक्ट नाही, म्हणून मी सरळ त्याला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हटलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, ऍक्च्युअली ऑब्जेक्टचे दोन प्रकार आहे. तर या ठिकाणी काय ने प्रश्न येत असेल, काय या शब्दाने प्रश्न विचारल्यावर उत्तर येत असेल तर ते सरळ सरळ आणि सरळ डायरेक्ट ऑब्जेक्ट असते, फिक्स अगदी. तो फ्रेंच भाषा शिकेल. ओके मित्रांनो, बघा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं विसरलो. ऍक्च्युअली सिंपल फ्युचर टेन्स मराठीमध्ये काय असतो हेही काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की सिंपल फ्युचर नेमकं काय आहे. मित्रांनो बघा, न, ल, उ हे 3 अक्षर जर शेवटी येत असतील तर तो सिंपल फ्युचर टेन्स समजायचा. जसं की मी शाळेत जाईल, कोणी म्हणेल मी शाळेत जाईन आणि आम्ही शाळेत जाऊ. बघा, मी शाळेत जाईल, काय आला? ल आला. ती घरी येईल, बरोबर आहे. तो गृहपाठ करील. एखाद्या वेळेला काही ल वापरतात, काही न वापरतात. आम्ही शाळेत जाऊ, अशा पद्धतीने तुम्हाला न, ल, उ, न, ल आणि उ. जसं की मी ते करीन, तो अभ्यास करेल आणि आम्ही शाळेत जाऊ. मी ते करीन म्हणजे करेल, करीन म्हणजे न आला इथं. ती गृहपाठ लिहील किंवा मुले क्रिकेट खेळतील, ल आला. आणि आम्ही शाळेत जाऊ, उ आला. ज्या वाक्याच्या शेवटी न, ल किंवा उ येतो अशा वाक्यांना मराठीमध्ये सिंपल फ्युचर टेन्स म्हणतात, साधा भविष्यकाळ म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्सचे एका वाक्याचे 6 वाक्य बनवण्याच्या अगोदर तत्पूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. काही विद्यार्थी प्रश्न विचारतील की सरांनी सांगितलंय की आय आणि वी हे 10 जे कर्ते आहेत, या 10 कर्त्यांमधल्या 2 कर्त्यांना आय आणि वी ला शाल घेतात असं सरांनी शिकवलंय. आणि बाकी उर्वरित जे 8 कर्ते आहेत, आय, वी, यू, यू, दे, बरोबर. आणि प्लुरल नेम म्हणजे अनेकवचनी नाम, ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम. मित्रांनो बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे 10 कर्ते म्हणजेच 10 भाऊ. तर या 10 भावांमधल्या 2 भावांना मी तुम्हाला सांगितलं होतं की आय आणि वी या दोघांना थंडी वाजते म्हणून ते शाल घेतात. या बाकीच्या 8 भावांना थंडी वाजत नाही म्हणून ते व्हील घेतात. मग एखादा विद्यार्थी म्हणेल सर आय नंतर व्हील पण मी बघितलेलं आहे किंवा आय नंतर व्हील येऊ शकत नाही का? तर मित्रांनो, एक प्रायमरी लेवलला जेव्हा आपण शिकतो तर प्रायमरी लेवलला एक गोष्ट लक्षात ठेवायची की फॉर एक्झाम्पल प्रायमरी लेवलला आपल्याला जे सांगितलं होतं तेवढं फक्त आपण क्लिअर लक्षात ठेवावं की आय आणि वीला शाल घेतात,
बाकी सर्व कर्त्यांना आपण विल घ्यावा. यासाठी मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. लहान मुलांना आई वडील शिकवतात की बाबा रे, खोटं बोलणं पाप आहे, खोटं बोलायचं नाही. देव बापा आपल्याला लाल त्या खांबाला बांधतो, त्या खांबाला चिपकवायला लावतो. बघा मित्रांनो, ओके बरोबर, आई वडील त्यांच्या लेवलला ओके आहे. लहानपणी आम्हाला शिकवलं की खोटं बोलू नये, पण मोठ्यापणी भगवान श्रीकृष्ण आम्हाला तेच सांगताय की ज्या खोटं बोलण्यामुळे समोरच्याचा घात होणार नाही, पण आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे, असं खोटं मात्र आपण बोलायला टाळू नये. ते खोटं आपल्याला बोलावंच लागेल. व्यावसायिकाला खोटं बोलल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रायमरी लेवलला आई वडील सांगतात बाळाला की खोटं बोलू नये, हे प्रायमरी लेवलला ठीक आहे. तसं प्रायमरी लेवलला आय आणि वीला शाल घ्यावा, हे अतिउत्तम आहे. पण तुम्ही जसं जसं हायर लेवलला जातात, मग त्यावेळेला आय शॅल प्ले क्रिकेट, तर हेच वाक्य आपण आय विल प्ले क्रिकेट असं घेतलं. एखादा विद्यार्थी म्हणेल सर मग आता हे चालणार नाही का, किंवा मग याचा अर्थ काय आणि याचा अर्थ काय. समजा आय शॅल प्ले क्रिकेट आहे वरचं वाक्य. फॉर युअर बेटर इन्फॉर्मेशन माय डिअर स्टुडंट्स, आय वुड लाईक टू टेल यू दॅट दिस वन सेंटेन्स गिव्स अ डिफरंट मिनिंग अँड दिस वन सेंटेन्स गिव्स अ डिफरंट मिनिंग. हे वाक्य आम्हाला एक रॅन्डमली की आय शॅल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेल, पण खेळेल म्हणजे काय, खेळेल तर खेळेल, नाही तर नाही पण खेळणार. पण हेच वाक्य जर आम्ही म्हटलं की आय विल प्ले क्रिकेट, इट मीन्स दैट डेफिनेटली आई विल प्ले क्रिकेट, चाहे कुछ भी हो जाए लेकिन मैं क्रिकेट खेलूंगा, मतलब खेलूंगा. म्हणजेच काय मित्रांनो, ज्या वेळेला एक अपोजिशन म्हणजे या ठिकाणी विल वापरला आपण, बरोबर आहे, तर आयला विल चालत नाही, पण तरी आपण विल घेतला म्हणजे याचा अर्थ विल हा डेफिनेटली दाखवतोय. आणि विल ही मॉडेल ऑक्झिलरी वर्ब नेहमी डेफिनेटली दाखवते. दे विल गो म्हणजे ते जातील म्हणजे जातीलच. शी विल कम, ती येईल म्हणजे येईलच, बरोबर. पण आता ह्याच्या अपोजिट जर आपण यूज केला, तसं तर हे कॉम्पिटेटिव्ह लेवलचं जर हायर ग्रामर म्हटलं मित्रांनो, तो खूप हायर लेवलला जातं. जसं की ही शाल कम, मग आता हिला तर शाल लागत नाही, पण जेव्हा आपण अपोजिट अँगलने वापरतो तर त्यामधून काहीतरी एक वेगळा डिफिनेट मिनिंग. ही शाल कम म्हणजे त्याला यावं लागेल, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी म्हणजे त्याला एक सक्ती आहे, कंपल्शन आहे की ही शाल कम, त्याला यावं लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिंपल फ्युचर टेन्स या साध्या भविष्यकाळाचे एका वाक्याचे 6 प्रकार आपण या ठिकाणी बघत आहोत. मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचे पण एका वाक्याचे 6 प्रकार शिकवले, सिंपल पास्टचे पण एका वाक्याचे 6 प्रकार शिकवले. आता आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात ते आपण बघूया. बघा मराठीत आपण पहिल्यांदा वाक्य बघूया, म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये ऑटोमॅटिक समजेल. या ठिकाणी बघा मित्रांनो, ही 6 वाक्य आजी गोष्ट सांगेल. आजी गोष्ट सांगेल हे होकारार्थी वाक्य आहे. आजी गोष्ट सांगणार नाही हे नकारार्थी वाक्य आहे. पण हे दोघे वाक्य विधानार्थी आहेत. आता हे दोघे वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहेत किंवा येस नो क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. मग आजी गोष्ट सांगेल हे वाक्य जसंच्या तसं घ्यायचंय. बघा 1 नंबरचं वाक्य तुम्हाला 3 नंबरला जसं तसं घ्यायचंय. आजी गोष्ट सांगेल, आजी गोष्ट सांगेल, फक्त इथे तुम्हाला का घ्यावा लागेल. मग आजी गोष्ट सांगेल का, ठीक आहे. आता 2 नंबरचं वाक्य तुम्हाला 4 नंबरच्या ठिकाणी घ्यायचंय. बघा आजी गोष्ट सांगणार नाही, मी लिहिलेलं आहे बघा, आजी गोष्ट सांगणार नाही, याला सुद्धा तुम्हाला शेवटी का लावायचंय, म्हणजे आजी गोष्ट सांगणार नाही का. हे 2 वाक्य जसेच्या तसे खाली उतरायचे. हे प्रत्येक काळात सेम असंच करायचे मित्रांनो. असं नाही की फक्त सिंपल फ्युचर मध्येच करायचे. कोणतंही विधानार्थी वाक्य तुम्हाला दिलं, असर्टिव्ह सेंटेन्स, की त्या एका वाक्याचे 6 प्रकार याच पद्धतीने तुम्ही करावे. होकार नकार जसेच्या तसे दोघं वाक्य खाली उतरवा. पहिलं दुसरं, म्हणजे पहिलं वाक्य 3 नंबरला, दुसरं वाक्य 4 नंबरला, प्रत्येकाला काका लावा. आता ही पण होकार होईल आणि हे नकार. बघा याच्यानंतर आजी गोष्ट केव्हा सांगेल हा शब्द तुम्हाला WH शब्द वापरायचा आहे. काय, केव्हा, कोठे, कोण, किती, कसा, हे WH शब्द. मग आजी गोष्ट केव्हा सांगेल, मग हा होकारार्थी WH क्वेश्चन आहे आणि आजी गोष्ट का सांगणार नाही हा नकारार्थी WH क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही एक पॉइंट लक्षात घ्या मित्रांनो, एका वाक्याचे 6 वाक्य बनवताना होकार नकार, होकार नकार, होकार नकार, एक होकार एक नकार, एक होकार एक नकार,
पुन्हा एक ओकार एक नकार, अशा पद्धतीने तुम्हाला 6 वाक्य बनवायचे. पहिले 2 वाक्य विधानार्थी, दुसरे 2 वाक्य व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन, आणि तिसरे जे 2 वाक्य आहे तिसरा प्रकार तर हा WH क्वेश्चन आहे. मित्रांनो आता आपण इंग्रजीमध्ये हे वाक्य बघूया. ग्रँडमा विल टेल अ स्टोरी, हे वाक्य आपण आधीच बघून चुकलेलो आहे. मग आता या एका वाक्याचे आपण 6 प्रकार जसे मराठीत बनवले तसे सेम आपण इंग्रजीमध्ये सुद्धा एका वाक्याचे 6 प्रकार बघत आहोत. ग्रँडमा विल टेल अ स्टोरी, ह्या विल ला नॉट लावला, ग्रँडमा विल नॉट टेल अ स्टोरी झाला निगेटिव्ह वाक्य. आजी गोष्ट सांगेल, आजी गोष्ट सांगणार नाही. ठीक आहे. आता मित्रांनो वाक्य नंबर 1 वरून तुम्हाला वाक्य नंबर 3 बनवायचे. जसं इथं मी तुम्हाला सांगितलं होतं, आजी गोष्ट सांगेल जसंच्या तसं घेतलं आणि का लावलं. तसं इथे काय बदल करायचे मित्रांनो, तुम्हाला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांच्या तुम्हाला बदल्या करायच्या आहे. काय करायचे आहे? बदल्या करायच्या आहे. म्हणजे विल पुढे येईल आणि ग्रँडमा मागे जाईल. whenever we alternate the subject and verb, the type of sentence change. जेव्हा आपण कर्ता आणि क्रियापदांच्या आदल्या बदल्या करतो मित्रांनो, तर विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी बनते आणि प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी बनते. सब्जेक्ट आणि व्हर्बच्या बदल्या केल्यानंतर विधानार्थी वाक्य असेल तर प्रश्नार्थी बनते, प्रश्नार्थी असेल तर विधानार्थी बनते. आता हे वाक्य विधानार्थी आहे, याला आपण प्रश्नार्थी बनवतोय म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. तो विल पुढे आणि ग्रँडमा मागे. बघा हा विल जर तुम्हाला मी इंडिकेट केलं बघा इथं, हा विल आपण पुढे घेतला. हा ग्रँडमा जर तुम्हाला दाखवायला गेलं तर बघा इथं हा ग्रँडमा इथं आला, म्हणजे विल पुढे ग्रँडमा मागे. या ठिकाणी बघा मित्रांनो आपण इंडिकेट केलेलं आहे की सब्जेक्ट आणि व्हर्ब यांच्यामध्ये आपण अल्टरनेट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने वाक्य नंबर 1 वरून वाक्य नंबर 3 तयार झालेले आहे. विल ग्रँडमा टेल अ स्टोरी. बघा विल ग्रँडमा टेल अ स्टोरी क्वेश्चन मार्क. पुन्हा सेम कृती लक्षात ठेवायची मित्रांनो. या ठिकाणी ग्रँडमा आणि विल नॉट यांच्यामध्ये अल्टरनेट होईल. बघा हा विल नॉट मात्र पुढे येताना ओंट होणार आहे, कारण विल नॉट म्हणजे ओंट आणि शाल नॉट याचा शॉर्ट फॉर्म शांत होतो आणि विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ओंट होतो. काय होतं मित्रांनो? ओंट. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ओंट, शाल नॉटचा शॉर्ट फॉर्म शांत होतो. या 2 गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात घ्याव्या. म्हणून या ठिकाणी हा जो विल नॉट आहे तर विल नॉट आपण पुढे घेताना ओंट बनला, म्हणजे ओंट ग्रँडमा टेल अ स्टोरी. बघा ओंट ग्रँडमा टेल अ स्टोरी. मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपले विधानार्थी वाक्य झाले आणि त्यानंतर व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन या ठिकाणी आपण बघितले. आता यानंतर वाक्य नंबर 5 आणि 6. पुन्हा एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची मित्रांनो, 1वरून 3, 2वरून 4. आता सेम हा सिक्वेन्स खाली 3वरून 5. म्हणजेच व्हेन हे WH शब्द आपण या ठिकाणी घेतला. यानंतर 3 नंबरचं वाक्य तुम्हाला जसंच्या तसं त्या ठिकाणी जोडायचं आहे. त्यात तुम्हाला काडीचाही बदल करायचा नाही. ओके मित्रांनो बघा WH शब्दाच्या नंतर तुम्ही व्हर्बल क्वेश्चन जसाच्या तसा जोडू शकता, इंटॅक्ट जसाच्या तसा. मग वेन विल, बघा मी हा वेन विल ग्रँडमा टेल अ स्टोरी, ग्रँडमा टेल अ स्टोरी. मित्रांनो अशा पद्धतीने आपला WH क्वेश्चन तयार झाला. पुन्हा आपण वाय घेतला. आता 4वरून 6 नंबरचं वाक्य तयार झालं. वाय नंतर हा व्हर्बल क्वेश्चन जसाच्या तसं जोडायचं आहे. बघा वाय ओन्ट ग्रँडमा टेल अ स्टोरी. मित्रांनो अशा पद्धतीने आपले 1वरून 3, 2वरून 4, 3वरून 5, 4वरून 6 असे वाक्य तयार झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सिंपल फ्युचर टेन्सचे एका वाक्याचे 6 प्रकार या ठिकाणी बघितले. आजच्या लेक्चरला आपण सिंपल फ्युचर टेन्स या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवर्जून आवडेल की प्लेलिस्ट मध्ये डिटेल मध्ये सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी सेव्ह आहेत. तुम्हाला जर खरंच
टेन्स मध्ये मास्टरी करायची असेल, डीप नॉलेज घ्यायचं असेल तर त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सर्व डिटेल्स त्या ठिकाणी बघू शकतात. आजच्या व्हिडिओला एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरला.